रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला का? तर एक वाटी रव्यापासून इतके छान असा रवा उत्तप्पा तुम्ही बनवू शकता ना, अगदी हॉटेलसारखे हे रवा उत्तप्पा बनतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी अगदी कमी वेळात बनवू शकता. 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, चवीनुसार मीठ टाकून चांगला बॅटर फेटून घ्या. जोपर्यंत याचा क्रीमी टेक्स्चर बनत नाही ना, तोपर्यंत याला चांगलं फेटून घ्या. हवं तर तुम्ही हे बॅटर मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता. हे बघा, असं क्रीमी टेक्स्चर हा बॅटर बनतो, अगदी डोश्याच्या पिठासारखं. मग छोटासा बॅटर असा पॅनवर असा ओतायचा, म्हणजे पळीने, आणि छोटेसे बनवायचे. वरून कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर, थोडीशी काळी मिरी टाकून मस्त याला असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. इतका छान हा नाश्ता लागतो ना, म्हणजे ना सकाळच्या घाईमध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनवू शकता. रवा अप्पम किंवा रवा उत्तप्पा आपल्याला हा झटकीपट बनवता येतो. हे बघा किती छान झाला आहे का नाही, मस्त जाळीदार, एकदम भारी वाटतो. खायला तर इतका छान वाटतो ना, झटकीपट बनवू शकता तुम्ही सकाळच्या घाईमध्ये. लहान मुलांच्या टिफिनसाठी खूप बेस्ट आहे, आवडीने खातील. सोबत खोबऱ्याची चटणी करा, बटाट्याची चटणी, सांबारसोबत तुम्ही हे खाऊ शकता. बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खायची काही आवश्यकता नाही, अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही हा रवा उत्तप्पा घरच्या घरी बनवू शकता. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. अशीच चॅनलवर रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. तर बघा, मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत हे रवा अप्पम. आवडले असेल तर लाईक करा.